या ठिकाणी केंद्र शासन राज्य शासनानं केलेली कामं, भरीव कामं ती लोकांच्यापर्यंत पोचतात आणि ती त्याचं फलित म्हणून आम्हाला या ठिकाणी मतदारांच्या रूपानं प्रतिसाद मिळतो. केंद्रातलं, राज्यातलं आणि जिल्ह्यातलं सरकार हे एक असावं तरच आपल्या भागाचा, परिसराचा आपल्याला विकास करता येतो, निधी आणता येतो, डेव्हलपमेंट करता येते. जनतेचं प्रेम आणि याच्यामुळं आत्मविश्वासामध्ये 100% भर पडले असं मी या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल आणि जनतेचं असणारं आमच्यावर प्रेम त्यामुळं आमचा आत्मविश्वास 100% वाढलेला आहे. आपल्यासोबत गटमुडसिंगी जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आहेत. सर काय सांगाल, कशा प्रकारे जनतेसाठी मिळतोय? नमस्कार. मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी तानाजी पाटील, मला भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी मिळाली आणि मुडशिंगी पंचायत समिती गणातून पूनम सजित कांबळे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळाली. आज या ठिकाणी प्रचार करत असताना अतिशय समाधानकारक प्रतिसाद लोकांच्याकडून, जनतेकडून आम्हाला मिळतो. त्याचं कारण की या ठिकाणी केंद्र शासन राज्य शासनानं केलेली कामं, भरीव कामं ती लोकांच्यापर्यंत पोचतात आणि ती त्याचं फलित म्हणून आम्हाला या ठिकाणी मतदारांच्या रूपानं प्रतिसाद मिळतो. आमच्या मार्फत जनतेला काय आवाहन कराल? खरं तर मी जनतेला एक नम्र विनंती करतो, आव्हान करण्यापेक्षा कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेचं जे मतदान आहे त्या मतदानामध्ये केंद्रातलं, राज्यातलं आणि जिल्ह्यातलं सरकार हे एक असावं तरच आपल्या भागाचा, परिसराचा आपल्याला विकास करता येतो, निधी आणता येतो, डेव्हलपमेंट करता येते. तर 7 तारखेला जास्तीत जास्त गावातील मतदारांनी, पंचकृषीतील मतदारांनी घरातून बाहेर पडावं, मताचा टक्का वाढवावा आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं. जर जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी या कोल्हापूर दक्षिणचे आमदार आदरणीय अमल माडिक साहेब आणि राज्यसभा खासदार धनंजय माडिक साहेब यांच्याकडून जास्तीत जास्त आणि राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणता येईल आणि या भागाचा, परिसराचा आम्हाला विकास करता येईल. काय वाटते, जनतेतून मिळणारं हे प्रेम आणि हा प्रतिसाद बघता विजय निश्चित वाटतोय का? विजय निश्चित हे बोलणं जरा थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स वाटेल, फार मोठा आत्मविश्वास वाटेल, परंतु जनतेचं प्रेम आणि याच्यामुळं आत्मविश्वासामध्ये 100% भर पडले असं मी या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल सांगतो की जनतेकडनं मिळणारा प्रतिसाद आणि जनतेचं असणारं आमच्यावर प्रेम त्यामुळं आमचा आत्मविश्वास 100% वाढलेला आहे. विजयाचं गणित हे शेवटी 7 तारखेला जनतेच्या आणि मतदारांच्या हातात आहे. बरोबर. धन्यवाद सर. ओके.